Praise the Lord. मी आलो प्रकाशात. Praise the Lord. या बायबल स्टडी फ्रायडे बायबल स्टडीच्या मालिकेत पुन्हा तुमचं स्वागत करतो. मी सतीश पागी. हालेलुया. सोलापूरहून तुमच्यासाठी देवाची सेवा आणि देवाचं हे कॉलिंग आलं आहे. प्रेस लॉर्ड. या दिवसांमध्ये विशेष करून देवा उपयोग करून घेते आणि प्रार्थना करू आपण. धन्यवाद देऊ की ही मालिकेद्वारे अनेकांना देवाच्या वचनाच्या मार्गदर्शन, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शन पुढे जाण्यासाठी हालेलुया. विशेषतः येशूची ओळख नव्या अर्थाने हालेलुया. येशूचं बायबलमध्ये स्थान, त्याचा महिमा, त्याचा गौरव, वेगवेगळ्या मार्गाने, वेगवेगळ्या नावाने कसं त्याला ओळखलं जातं याच्याविषयी विशेष रीतीने जे काही हालेलुया देवाकडून पाचारण झालं त्याविषयी हालेलुया ते तो निरोप घेऊन मी तुमच्यासाठी हालेलुया या मार्गे या कार्यक्रमाच्या द्वारे मी तुमच्यापर्यंत येतो. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा आपल्याला लीड करो. आम्ही आलो प्रकाशात बायबल स्टडी मालिका मागील काही आठवड्यापासून आपण या सुरू केलेली आणि विशेष करून यामध्ये महत्त्वाचा विषय म्हणजे आपण घेतला प्रभू येशू ख्रिस्त व त्याची वेगवेगळी ओळखीच्या द्वारे त्याला वेगवेगळ्या नावाने संबोधलं गेलेलं आहे. त्याद्वारे आपण आज अनेक गोष्टी शिकत आहे. या आधी आपण त्याच्या ज्या नावाने आपण ओळखलं गेलं की त्याच्याविषयी आपण अभ्यास केला. मी त्याची काही आठवण म्हणून तुम्हाला सांगतो. पहिल्या वेळेला आपण मसीहा या शब्दाविषयी, या मसीहा म्हणजे कोण, मसीहा म्हणजे काय, प्रेज लॉर्ड. त्याच्यानंतर वकील किंवा ॲडव्होकेट किंवा पाराक्लेतुस अरे याविषयी आपण अभ्यास केला. तिसऱ्या वेळेला पण मी अल्फा ओमेगा, तोच अल्फा आहे, तोच ओमेगा, तोच प्रारंभ आहे, तोच शेवट आहे, याविषयी आपण अभ्यास केला. मागच्या शुक्रवारी आपण फांदी किंवा ब्रँच आणि त्याचं महत्त्व काय आहे. अरे बायबलमध्ये त्याला फांदी का म्हटलं गेलेलं आहे, तो ब्रांच काय आहे, प्रेज लॉर्ड. आणि ते तोच सारड्या पुढे जाऊन जे असं लिहिलं की ईशाच्या बुंध्यापासून फुटलेली जो आणि ती पुढे जाऊन एक ब्रांच बनते, एक फांदी बनते. त्याशिवाय पुढे जाऊन आम्हाला शिकवलं की त्याला ती फळं देते आणि त्याच्यातून आपण देवाचं वचन, देवाचं मार्गदर्शन शिकलो. आणि आज आपण शिकलो आहोत कप्तान. कॅप्टन इज अ कॅप्टन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि याद्वारे देखील आपण आज देवाचं मार्गदर्शन घेणार की येशू ख्रिस्त हा एक महान कप्तान होता, कॅप्टन होता. कॅप्टन मीन्स अ लीडर. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आता याविषयी मी तुम्हाला थोडंसं मार्गदर्शन देऊ इच्छितो. कॅप्टन ग्रीक भाषेमध्ये याला आद्य वसाहतकार किंवा पायनियर असं पण म्हटलेलं आहे. आम्ही पाहतो की त्याला ग्रीक शब्द जो त्याला आर्चेगोस असं शब्द आहे. आर्चेगोस, ARCHEGOS. सगळ्या आर्चीचा अर्थ पहिला, फर्स्ट, आणि गोसचा अर्थ लीडर. प्रेज लॉर्ड. पहिला लीडर. हालेलुया. प्रेज लॉर्ड. अशाद्वारे आम्ही येशूला आलेल्या ग्रीक शब्दाच्या द्वारे देखील पाहतो की त्याच्यामध्ये त्याला आर्चेगोस असं म्हटलेलं आहे, कप्तान असं म्हटलेलं आहे. आणि कप्तानाची भूमिका आम्हाला माहिती आहे की अत्यंत महत्त्वाची असते. की कप्तान एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्याच्या मागे अनेक लोक, अनेक काय म्हणतात संख्येने युक्त किंवा याच्या मागे त्याच्या असते की त्याला तो लीड करत असतो. असं आम्ही पाहतो की आम्ही काही उदाहरणं मी तुम्हाला काय सांगतो की तो वसाहतकार असू शकतो, तो एक संशोधक असू शकतो, त्याच्याद्वारे महान कार्य होऊ शकतो. त्यासाठी एक प्रशिक्षित आणि अनुभवी आणि नवीन आयडियाज त्याच्यामध्ये असतात. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि अशा उदाहरणादाखल मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर बायबलमध्ये आम्ही पाहत आहे की अनेक कप्तान झालेले आहेत. प्रेज लॉर्ड. परंतु कुठे ना कुठेतरी तो अशक्त पडले. देवानं त्यांना नेमलं, परंतु ते कुठेतरी पूर्णपणे न्यायला नाही. ते कोणावर तरी अवलंबून होते. आम्ही पाहतो मोशेसारख्याचं कप्तानाचं आम्ही उदाहरण देऊ शकतो की देवानं मोशेला एक कॅप्टन व कप्तान म्हणून नेमलं. परंतु मोशे हा स्वतःच्या शक्तीने, युक्तीने व योजनेने चालत नव्हता. तर तो देवाची योजना, देवाचं मार्गदर्शन, देवाच्या योजनेतून, देवाच्या द्वारे हालेलुया म्हणजे तो मार्ग पुढे त्या इस्रायलला त्याने मिस्राच्या बाहेर काढण्यासाठी देवाने त्याचा उपयोग केला. परंतु आमचा जो कप्तान आहे आज स्वतः तुम्हाला मला बाहेर काढतो. प्रेस लॉर्ड. आणि पाहतो की तो कप्तान आम्हाला आहे. हालेलुया. कॅप्टन. हालेलुया. महत्वाची भूमिका त्याची असते. आम्ही एखाद्या जहाजाविषयी पाहू. जर आम्ही जहाज आहे आणि ते जहाज असंच चालतात. जहाज चालवण्यासाठी जहाजाला योग्य दिशेने, योग्य लोकांकडे, योग्य ठिकाणी जाण्यासाठी त्याला योग्य मार्गदर्शनाची गरज असते. आणि ते सर्व मार्गदर्शनाचं सर्व गुण संपन्न असं व्यक्तिमत्व असतं, त्याला आम्ही कॅप्टन म्हणतो.
आणि तो काय करतो, त्या जहाजाला च्या ठिकाणी च्या वेळेला योग्य वेळेला योग्य समय तो नेण्यासाठी, त्यामध्ये पुष्कळ कठीण प्रसंग येऊ शकतील, आलेली आहे पुष्कळदा वादळ येऊ शकतील, पुष्कळदा वेगळ्या मार्गाने त्याच्यावर काय म्हणतात अटॅक होऊ शकतो, अनेक गोष्टी नैसर्गिक आहे, मनुष्याकडून आहे, परंतु या सर्वांमधून त्याला त्याच्या जहाजाला व जहाजावर असणाऱ्या सर्वांना सुखरूप न्यायचं असतं आणि त्या लिडरशिपला कॅप्टन असं म्हटलं जातं. तर तुम्हाला माहीत असेल की आम्ही टायटॅनिक या जहाजाविषयी आम्ही पाहिलं. आज संशोधन होतं जवळ 100 वर्षांनी. टायटॅनिक नावाचं एक जहाज जे US वरून निघालं, जे युरोपीय देशाकडे चाललं होतं आणि त्याच्यामध्ये जवळ 3,500 ते 4,000 लोक होते. आणि त्याच्याविषयी आज संशोधन होतं की त्या जहाज नंतर असं झालं की त्याचे 2 तुकडे झाले, मग ते बुडालं. जवळजवळ लोक त्यामध्ये मृत्यू पावले, फार कमी लोक त्यातनं जगले. आणि ज्या जगले त्याच्यातून बरं काही साक्षी त्यांनी आणल्या, परंतु त्याच्याविषयी आज का हा वर्षानंतर त्याचं संशोधन केलं. संशोधनामध्ये त्यांच्या सर्वात मोठी एक कमी पण दाखवलं. त्याच्यामध्ये कॅप्टन हा त्याला जवळजवळ कार्यरत होता. त्याचं सर्वोच्च मार्गदर्शन किंवा लक्ष किंवा त्याला प्रशिक्षण, त्याला कुठेतरी तो कामी पडला आणि म्हणून त्या जहाजाचा फार मोठा ॲक्सिडेंट झाला. तो वाचू शकला असता, तो त्या जहाजाला वाचू शकला असंही म्हटलं जातं. याच्यासाठी कॅप्टन किंवा कप्तान हा सर्वात महत्वाचा आहे. कोलंबस, त्या कॅप्टनविषयी तुम्हाला सांगू शकतो. कोलंबस हा एक पायनर होता. पायनर म्हणजे एक वसाहत, त्याने स्वतः शोध लावला त्याच्या. त्याने आपल्या जहाजाच्याद्वारे ते जहाजाच्याद्वारे आम्हाला माहिती की त्याने शोध अनेक देशाचा शोध लावला आणि त्याच्याद्वारे आम्ही युरोप ते आशिया खंड याची ओळख झाली. आशिया खंड, आफ्रिका खंड काय कोलंबसच्याद्वारे ओळख झाली. अमेरिका नावाच्या काय कॅप्टनच्याद्वारे अमेरिका खंड, आज तो अमेरिका इतकं सुंदर, महान आणि अप्रतिम असा देश मानला जातो. परंतु जोपर्यंत युरोपीय त्या ठिकाणी कोणी गेलं नव्हतं तोपर्यंत एक काय होतं जुने त्यातील रेड इंग्लिश होते वगैरे, परंतु त्याचा शोध लावण्याचं काम देखील एका कप्तानाच्या द्वारे. कप्तानाची उत्सुकता, त्याचं स्वतःचं वैशिष्ट्य असतं की तो त्या गोष्टीला लीड करतो. कप्तान असा एक कप्तान बायबलमध्ये मला दिसून येतं. त्याचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. आणि प्रभू येशू ख्रिस्त एक महान कप्तान होता. आणि त्या कप्तानाने हालेलुया देवाची योजना जी स्वर्गाकडून आहे त्यासाठी त्याने प्रशिक्षण घेऊन आला आणि त्या प्रशिक्षणाने त्याने त्याच्या लोकांना देवाच्या पर्यंत सोडवलं. त्याच्यामध्ये जसं एखादा जहाजाला पुष्कळ अडथळ्याच्या मधून जावं लागतं, पुष्कळ वादळांमधून जावं लागतं, पुष्कळ तो लुटेऱ्यांच्या मधून त्याला आपल्या जहाजाचा मार्ग काढत आपल्या लोकांना वाचवत, तसं त्याने या पृथ्वीवर एक अत्यंत महान कॅप्टन्सी केली. आम्ही आजही कपिल देवला मानतो. आज आम्ही असे महान कॅप्टन आमच्यामध्ये आहेत. त्यांना मग क्रिकेटचे कॅप्टन म्हणतो, फुटबॉलमध्ये असे महान कॅप्टन्स आहेत की त्यांनी आपल्या टीमला लीड केलं आणि देश व जग याच्यामध्ये त्यांना वेगळं स्थान मिळवून दिलं. कॅप्टन आलं एक महान व्यक्तिमत्व असतं, तो एक महान लीडर असतो आणि पाहतो की त्याचं महत्त्वाचं काम आहे पुष्कळानं लीड करणं. तो एक चांगला कमांडर असतो. आपल्या संगतीच्या लोकांवर चांगला अधिकार करू शकतो. हालेलुया. बॅड कमांडर, बॅड कॅप्टन सुद्धा आहेत. हालेलुया. असे आम्ही जास्त उदाहरण देत नाही. मी हिटलरचं उदाहरण देतो. इज अ बॅड कॅप्टन. प्रेज लॉर्ड. तो त्याचा हेतू पूर्ण करतो, परंतु त्याचा हेतू हालेलुया त्यासाठी तो बॅड कॅप्टन्सी करतो. त्याला सर्व मानतात, सर्व त्याच्या मागे जातात, परंतु त्याचा सर्वोच्च हेतू बॅड कॅप्टन्सी. आज आम्ही त्याला मानतो की तो त्याच्यामध्ये स्वतःमध्ये यशस्वी झाला. ॲज अ कॅप्टन नारे तो यशस्वी झाला, परंतु त्याची जी महत्वाकांक्षा होती ती चुकीची होती. आमच्या प्रभू येशूमध्ये सर्वोच्च संपूर्ण गुण, ज्यांना सर्व गुण संपन्न असं म्हटलं जातं, असं कॅप्टन तुम्हाला मला आहे.
त्याचं नाव आहे प्रभू श्री ख्रिस्ताचा. 5व्या विषयामध्ये आम्ही 5व्या येशूच्या वैशिष्ट्यामध्ये आम्ही शिकत आहोत. आणि पाहू एक वचन मी तुम्हासाठी वाचू इच्छितो. वचन फार महत्वाचं आहे. इब्रिपत्राचा 2 अध्याय 10वं वचन. कारण ज्यांच्यासाठी सर्व वस्तू आहेत आणि ज्याच्याकडून सर्व वस्तू आहेत. प्रेज लॉर्ड. आणि ज्याच्यासाठी सर्व वस्तू आहेत, एव्हरीथिंग फॉर हिम. आणि ज्याच्याकडून सर्व होतं, त्याच्याकडून सर्व वस्तू, त्याला हे योग्य होते की त्याने पुष्कळ मुलांना गौरवात आणविताना त्यांच्या तारणाचा करता याला दुःख सोसण्याने परिपूर्ण करावे. Praise Lord. For it was fitting for him, hallelujah, praise Lord, hallelujah. For it was fitting for him, for whom when all things and by whom are all things are bringing many sons to the glory. Bringing many sons to the glory. पुष्कळ मुले जे देवाच्या गौरवात आणण्यासाठी, hallelujah, to make him a captain of their salvation perfect. त्यांचं तारण परिपूर्ण तारण व्हावं याच्यासाठी ॲज अ लीडर, ॲज अ कप्तान देवानं त्याला निवडलं होतं. कष्टासाठी, थ्रू सफरिंग. बायबल सेज आणि त्याला निवडलं, परंतु त्याला थ्रू सफरिंग. काय लिहिलं देवाचं वचन फार सुंदर आहे. टू मेक द कॅप्टन ऑफ देअर सॅल्वेशन परफेक्ट. To whom, hallelujah, the people who bringing the many sons to the glory. देवासाठी, देवाच्या गौरवात जाण्यासाठी जे आज नरकाच्या मार्गात होते, hallelujah, त्यांना देवाच्या गौरवात नेण्यासाठी मेनी सन्स, अनेक लेकरं जी नरकाच्या मार्गात चाललेली होती, त्यांना ओढून काढून त्यांचा उद्धार करून, हालेलुया, देवाचा महिमा, देवाच्या गौरवात आणून, हालेलुया, आणण्यासाठी विशेष करून कष्टाच्या मार्गाने, संकटाच्या मार्गाने. आम्हाला माहिती आहे आत्मिक गोष्ट की जे हे लोक होते, जे ही लेकरं होते, हे पापामध्ये होते. हे त्यांच्या संकटात जे होते ते त्यांच्या पापामुळे, ते मूर्खपणामुळे होते. त्यांनी शैतानी मार्ग अवलंबले होते आणि देवाला नको त्या गोष्टी करत होते. देवाचे नियम तोडते होते. देवाला दुःख देणाऱ्या गोष्टी त्यांच्या ठाई होत्या. आणि देवाच्या वचनानुसार, नियमानुसार, नियमशास्त्रानुसार आम्ही जर विचार केला तर ते निश्चित न्यायात होते. ते निश्चित न्यायात होते. परंतु त्यांना सोडवण्यासाठी, त्यांना त्यांचा न्याय होण्यापासून वाचवण्यासाठी, त्यांचा बचाव करण्यासाठी, त्यांना नरकापासून, त्या नरक त्यांचा न्याय होता, नरक त्यांची शिक्षा होती, मृत्यू त्यांची शिक्षा होती, अग्नी त्यांची शिक्षा होती. या सर्वातून सोडण्यासाठी, त्यांना देवाची लेकरे बनण्यासाठी देवाच्या पाठवलेला एक महान कप्तान. देवाचं वचन नीट समजून घ्या. इब्रिपत्र 2 अध्याय आणि 10व्या वचनात या गोष्टी आम्हाला सांगतो. त्याने सर्व दुःख सोसण्याने, मराठीत लिहिले की तो तारणाचा करता याला दुःख सोसण्याने परिपूर्ण करावे अशी योजना देवाकडून. असा कप्तान, असा कॅप्टन यू हॅव आम्हाला आहे. 12व्या अध्यायामध्ये, इब्रिपत्राच्या 12व्या अध्यायामध्ये 2ऱ्या वचनामध्ये म्हणतो, आपण आपल्या विश्वासाचा करता, हालेलुया, प्रेज लॉर्ड, देवानं त्याला तुमच्या व माझ्यासाठी ॲज अ लीडर, तो साधा सुद्धा लीडर नाहीये, परंतु विश्वासाचा करता, ज्याच्याकडे बघून आम्हाला विश्वास शिकायचा आहे. तो विश्वासाचा उगम आहे, करता आहे. आम्हाला जगाकडे जाऊन शिकायचं नाही. आम्हाला शिकायचं की देवावर विश्वास करणे म्हणजे ख्रिस्ताकडे नाही, ख्रिस्तावर विश्वास करणे, ख्रिस्तामध्ये पाहणे की त्याने कसा बापावर विश्वास केला. तो बापा असेल ती कसा ठरला. प्रेस वी जस्ट आम्ही त्याला फक्त काय करायचं, अवलोकन करायचं आणि त्या अवलोकन थ्रू आम्ही त्याच्यामध्ये चालण्याचा प्रयत्न करायचा.
येशू ख्रिस्त हा देवाकडून पाठवलेला हालेलुया विश्वासाचा कर्ता आहे. आम्हाला त्याच्याकडे बघून अवलोकन करून आम्हाला विश्वास शिकायचा आहे आणि आम्हाला बापावर व देवावर काय करता विश्वास करायचा. म्हणून देवाचं वचन या ठिकाणी आपण आपल्या विश्वासाचा करता आणि पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावं. Praise the Lord. Hallelujah. The finisher of our faith, who for the joy that was set before him endured the cross. Hallelujah. Praise the Lord. तो विश्वासाचा पूर्ण करणारा आहे. The finisher of faith. Hallelujah. देवाचं वचन सांगतो. Hallelujah. आणि देवाचं वचन म्हणतो तो विश्वासाचा करता व पूर्ण करणारा येशू त्याच्याकडे आम्ही कसं असावं? पाहत असावं. कशाला पाहायचं? अवलोकन करायचं. त्याच्या पावलावर पाऊल चालायचं आहे. ते आमचं जीवन आहे. हालेलुया. येशू आणि येशूच तुमचं माझं. हालेलुया. देवाकडे जाण्यासाठी एक ठिकाण आहे. ख्रिस्ताचं शिक्षण. काल आम्ही शिकलो ख्रिस्ताचं शिक्षण. रविवारी आम्हाला देवानं शिकवलं जो कोणी ख्रिस्ताच्या शिक्षणामध्ये राहतो. हालेलुया. ख्रिस्ताचं शिक्षण. हालेलुया. हे आम्हाला देवाकडे घेऊन जातं. जे आम्ही मार्गात भटकलो होतो आमच्या पापामुळे, मूर्खपणामुळे, जगामुळे, जगिकपणामुळे, ह्या सर्व गोष्टीमुळे, बंधनामुळे, हालेलुया, जगाची आवड धरल्यामुळे आम्ही मार्ग भटकलो होतो. म्हणून देवानं आम्हासाठी एक असा कप्तान, असा एक पायनियर, असा एक नवीन वसाहतकार. आम्हाला माहिती कोलंबस भारतात आला. भारतात त्यांनी वसाहती केला. एक नवीन देश त्यांच्यासाठी जोडला गेला. त्यांनी त्या ठिकाणी आले, राहिले. तो देश आपल्या ताब्यात घेतला. अमेरिकेमध्ये घेतला, आफ्रिका, असे अनेक देश. आणि नंतर आम्हाला पाहते की जग त्याच्यामुळे जोडलं गेलं. असा एक फिनिशर, विश्वासाचा करता, पूर्ण करणारा असा लीडर व कप्तान आमचा कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. देवाचं वचन सांगतं त्याच्याकडे आम्ही काय करावे? पाहत असावे. आणि देवाचं वचन या ठिकाणी आणखी पुढे म्हणतं त्याच्या पुढे जो आनंद ठेवला होता. आमेन. ही इज चाइल्ड ऑफ गॉड. त्याला काय कमी होतं? तो देवाचा पुत्र होता. सर्व सृष्टीचा मालक तो होता. सर्व काही त्याच्या हातात होतं. त्याच्या योजनेने सर्व गोष्टी झाल्या. नाही त्याच्या पुढे जाऊन सांगता येईल की त्याच्यामधून त्याच्या इच्छेने सर्व काही निर्माण झालं. देवाने प्रत्येक गोष्ट येशूला समोरून येशू मधून केली. आमेन. त्याच्या पुढे जो आनंद ठेवला होता आणि त्यामुळे त्याने लाज तुच्छ मानून वधस्तंभ सोसला. देवाचं वचन सांगते 2000 वर्षापूर्वीचा येशू त्याचे जे स्थान होतं जे देवाकडे स्वर्गीय स्थानामध्ये त्यापेक्षा क्रुसावरच्या मरणानंतर पुन्हा सांगतो 2000 वर्षी प्रभू आमच्या या पृथ्वीवर शरीर रूपाने जन्म घेऊन 333 वर्ष सेवा केल्यानंतर क्रुसावर त्याला टांगण्यात आलं, त्याला मारण्यात आलं. तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि तो 40 दिवस आम्हामध्ये पुष्कळ तो दिसला, तो उचलला गेला. त्या दिवसापर्यंत आधीचे दिवस, आधीची युगे, पृथ्वीची युगे, सर्व सृष्टीला निर्माण करण्याची युगे व त्याच्यानंतर आज असणार त्याचं स्थान आहे अत्यंत उंच 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 आहे. बायबल सांगते की देवानं त्याला सर्वोच्च अधिकार दिला. कॅप्टन्सी, कप्तान पद त्याने असं काय निभावलं की देवानं सर्व काही त्याच्या हातात देऊन टाकलं. त्याने दुःख सोसलं. बायबल सांगते हालेलुया. त्याने आपल्या समोरचा आनंद, हालेलुया, त्याच्यासमोर जो आनंद होता त्याच्यापेक्षा त्याने तुमचं व माझं व तारण हा सर्वात मोठा आनंद समजला. हालेलुया. तुम्हाला मला मिळवून घ्यायचं ही सर्वोच्च गोष्ट त्याने आपल्या जीवनामध्ये स्वीकारली. हालेलुया. प्रेज लॉर्ड. त्या लिहिलेले की त्याने काय केले? लाज तुच्छ मान. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. त्याने वधस्तंभ सोसला. कोणासाठी? मला मिळवण्यासाठी, तुम्हाला मिळवण्यासाठी, या जगाला मिळवण्यासाठी, मनुष्याला मिळवण्यासाठी. प्रेज लॉर्ड.
नरकातून त्यांना बाहेर काढ, पापाची क्षमा मिळण्यासाठी. आणि त्याने वधस्तंभ सोसला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. अत्यंत उंच स्थान त्याला त्यानंतर प्राप्त झालंय. जे पूर्वी होतं त्याच्यापेक्षा अधिक मान, अधिक गौरवी, अधिक तेजस्वी स्थान त्याला प्राप्त आहे. का? कारण त्याने सर्वात मोठं काम केलं तुमचा माझा उद्धार. जे पाप, जी मूर्खता आम्ही सर्वांनी केली, हे सर्व त्यांनी त्याच्यावर घेतलं, आम्हासाठी मार्ग तयार केला. आमेन, हालेलुया. आमच्यासाठी त्याने मार्ग तयार केला. हालेलुया. देवाकडे जाण्यासाठी. हालेलुया. आमची योग्यता व चांगली, आमच्यामध्ये कुठलं चांगलं पण नाहीये. जो जीव पाप करतो तो मरेल, हे देवाचं विधान आहे, देवाचं वचन आहे की जो कोणी जीव पाप करेल तो मरेल. मग हे मरण त्याने आपल्या स्वतःवर घेतलं आणि आमच्यासाठी त्याने जीवन दिलं. साधं सुद्धा जीवन आहे, सार्वकालिक जीवन आम्हासाठी त्याने दिलं. प्रेज द लॉर्ड. आणि हे प्रीती त्याने आमच्यावर केली. देवाची महान प्रीती त्याच्यावर आली, त्याच्यापुढे. हालेलुया. आणि देवाने आता त्याला सर्वोच्च स्थान दिलं. तो देवाच्या उजवीकडे, देवाच्या त्या देवाचं सर्व साम्राज्यावर, हा सर्व एका ठिकाणी देवाचा वचन, तो राजांचा राजा देवाने त्याला. आणखीन एक वचन वाचू आपण. यहोशुआच्या पुस्तकाच्या 5वा अध्याय 14 वचनामध्ये, तेव्हा तो म्हणाला, तसं नाही तर मी यहोवाच्या सैन्याचा अधिपती आता आलो आहे. मग यहोवा आपले तोंड भूमीस लावून उपळा पडला आणि त्याला नमन करून त्याला म्हणाला, माझा प्रभू आपल्या सेवकाला काय सांगतो. तो साधा सुद्धा होता, तो देवाच्या सैन्यांचा अधिपती होता. पुन्हा सांगतो, देवाचं सैन्य ज्याची गणती नाहीये, त्याचा सर्वोच्च अधिपती येशू ख्रिस्त. आणि यहोशुआच्या दर्शनाला आम्ही पाहतो की यहोवा उपरा पडला. आणि तो म्हणतो त्याला, हे माझ्या प्रभू आपल्या सेवकाला काय सांगतो. सैन्याचा अधिपती, कमांडर किंवा कॅप्टन किंवा लीडर, आणि देवाचा पासून आम्हाला तो नेमलेला आहे. आणि तो आम्हाला सांगतो. तो कोण आहे? देवाच्या वचनात याच्यामध्ये फार सुंदर लिहिलेलं. परिशिष्टच्या 3ऱ्या अध्यायामध्ये 15 वचनामध्ये, तो जीवनाचा अधिपती आहे. प्रेज द लॉर्ड. त्याला आम्ही मारले आणि जीवनाच्या अधिपतीला तुम्ही जीवे मारले आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले. याच्या आम्ही कोण साक्ष. देवाचं वचन प्रेषितांची कृत्याच्या 3रा अध्याय 15 वचनामध्ये, प्रेज द लॉर्ड. आम्ही जीवनाच्या अधिपतीला, वी आर किल्ड टू द मॅन हू द प्रिन्स ऑफ गॉड. प्रिन्स ऑफ लाईफ. देवाचं वचन, जीवनाचा अधिपती, प्रिन्स ऑफ लाईफ. अधिपती याचा अर्थ राजपुत्र. प्रिन्स इज अ राजपुत्र आहे तो. याला आम्ही काय केलं? मारलं. परंतु देवानं त्याला मेलेल्यातून उठवून आलं, आमच्यासाठी साक्षी. प्रेज लॉर्ड. पुढे लिहिले प्रेषितांची कृत्याचा 5वा अध्याय 31 वचन, त्याने इस्रायलाला पश्चाताप व पापाची क्षमा व्हावी. देवाचं वचन पहा, प्रेषितांच्या कृत्यांमध्ये 5व्या अध्याय 31 वचन. पुन्हा तो म्हणतो, त्याने इस्रायलास पश्चाताप आणि पापाची क्षमा द्यावी म्हणून देवाने त्याला राजा व तारणारा करून आपल्या उजव्या हाताने उंच केले. देवाचं वचन समजून घ्या, देवाची योजना समजून घ्या. इस्रायलाला काय बाबा? पश्चाताप हवा. हालेलुया. Him God hath exalted to his right hand, to the Prince and the Savior,
to give repentance to the Israel and forgiveness of his sins. Praise the Lord. देवाची योजना पुन्हा सांगतो, कॅप्टन अशी पोस्ट आहे, अशी रँक आहे, अशी एक जागा आहे, असं एक व्यक्तिमत्व आहे की त्याला पुष्कळाचा भाव व्हायचा असतो. पुष्कळांना त्याला तावून व कशामध्ये सुखरूप न्यायचं असतं. त्याच्यावर फार मोठी जबाबदारी असते. प्रेस आणि त्याच्यासाठी त्याचं ज्ञान त्याला पाहिजे, त्याचा अनुभव त्याच्याकडे पाहिजे. या विषयापेक्षा अधिक त्याला त्यांच्याविषयी अधिक प्रेम देखील पाहिजे. आमचा अधिपती, आमचा कॅप्टन प्रेस याच्याकडे हे सर्व गुण होते. त्याला त्यांच्याविषयी प्रीती होती. त्यांच्या सोडवणुकीविषयी तो हालेलुया अद्वेषी होता. येशू तुमचा व माझा देव आहे. अवेशी देवाचा पुत्र आहे. तो देखील अवेशी होता तुम्हाला मला पापापासून सोडवायला, तुम्हाला मला नरकापासून सोडवायला. प्रेज लॉर्ड, हालेलुया. आणि त्याने हे केलं व जे त्याच्यासाठी नेमलं होतं या सर्वांपेक्षा त्याने काय केलं? हालेलुया, बापाची इच्छा पूर्ण केली. आणि तुमचा व माझा उद्धार हालेलुया त्याने करण्यासाठी या सर्व गोष्टी केल्या. देवाचं वचन स्पष्ट करते की तर तो सैन्याचा अधिपती आता आला आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. तो सैन्याचा अधिपती आहे आणि आम्हाला त्याच्यावर विश्वास टाकायला पाहिजे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. या ठिकाणी माझी भूमिका काय, तुमची भूमिका काय? येशू आला, त्याने ही कॅप्टन्सी केली. हालेलुया, प्रेज लॉर्ड. येशूला त्याने सर्व उदाहरण दिले. हालेलुया, तो विश्वासाचा करता. हालेलुया, देवाचं वचन स्पष्ट करता. हालेलुया, प्रेज लॉर्ड. देवाच्या वचनात दिले की तो पहिला मार्गदर्शक आहे. प्रेज लॉर्ड. आणि तो पहिलं आम्ही पाहतो की त्याच्याकडे पाहून आम्हाला शिकायचं की आम्ही कशा प्रकारे आम्ही काय करायचं. हालेलुया, प्रेज लॉर्ड. देवाचं वचन सांगते की सर्व वस्तू ज्याच्याकडून आहेत त्याच्याकडून सर्व वस्तू आहेत त्याला हे योग्य होते. हालेलुया, व ज्याच्यासाठी सर्व वस्तू आहेत. हालेलुया, तो तारणाचा करता आहे. प्रेज लॉर्ड. ही इज द फिनिशर ऑफ फेथ. हालेलुया, प्रेज लॉर्ड. ही इज द प्रिन्स ऑफ लाईफ. हालेलुया, देवाचं वचन. तो इज द प्रिन्स ऑफ सेव्हियर. हालेलुया, प्रेज लॉर्ड. हालेलुया, प्रेज लॉर्ड. तो राजपुत्र होता, तो तारणारा होता, तो राजपुत्र होता जो जीवन देणारा होता. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि त्याने त्याच्या जीवनामध्ये या सर्व गोष्टी तुम्हासाठी माझ्यासाठी मोकळ्या केल्या. या ठिकाणी ते शिक्षण आहे, या ठिकाणी जे गॉस्पल आहे हे देखील समजून घ्यायचं आहे. या सर्व गोष्टीमध्ये आम्ही येशूविषयी सांगत आहे. येशूला देवानं जे नेमलं, जी कॅप्टन्सी त्याला दिली, जे कॅप्टन पद त्याने नेमलं, कप्तानगिरी केली. हालेलुया, जे नेतृत्व त्याने केलं, जे लिडरशिप त्याने केली. हालेलुया, आणि देवाच्या दृष्टिकोनातून देवाच्या योजनेमध्ये जी जी गोष्ट होती ती प्रत्येक गोष्ट त्याने दुःख सुसण्याने पूर्ण केली. तो तारणाचा करता झाला आणि सर्वोच्च तारण मृत्यू त्याने हरवला. शैतानावर देखील त्याने हरवलं, मृत्यूला त्याने हरवलं, पापावर जय मिळवला, शरीरावर जय मिळाला, जगावर जय मिळवला. आणि आता हा तुम्हाला मला याच्यातून जे गॉस्पल देत आहे ही आहे की तुमचा तारणाचा करताय, विश्वासाचा पूर्ण करताय. आम्हाला त्याच्याकडे बघून आता आम्हाला देखील अशाच प्रकारे या पृथ्वीवर राहिलेल्या आयुष्यामध्ये जे काही तुम्हाला दिलेलं नेमलेलं काम आहे अशाच प्रकारे करायचं. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. हालेलुया, विश्वासाचा करता मला म्हणायचं. जे तुमच्या मागे चालत आहेत, माझ्या मागे चालत आहेत, जे आज पृथ्वीवर आहे, ज्यांच्यामध्ये देवाने तुम्हाला मला नेमलेलं आहे, जी सेवा तुम्हाला मला आज नेमून दिलेली, या जगामध्ये अजून पुष्कळ लोक जे पापाच्या मार्ग त्यांच्यासाठी हालेलुया आम्हाला ख्रिस्ताचा करता म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्हामधून तो करता दिसला पाहिजे, तो विश्वास दिसला पाहिजे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. ती प्रीती दिसली पाहिजे, ते कष्ट सहन करणं आमच्यातून दिसलं पाहिजे. देवाची इच्छा आहे आता ही सेवा माझ्याकडे व तुमच्याकडे. प्रेज लॉर्ड. तो आला,
त्याने आपले हात लांब केले. प्रेस आता कुसावर त्याने प्रेस आणि आम्हाला मिळवून घेतलं. प्रेस 40 दिवस राहिला तो बरंच झाला गेला. ती सर्व सेवा त्याने तुमच्या व माझ्याकडे सुरू केली. आता हे सर्व काही रँक्स त्याने तुम्हाला मला दिल्या. जे काही पाहिजे, जे काही मार्गदर्शन आहे, जे काही योजना आहे, जे काही लिडरशिप आहे, हालेलुया, या सर्व गोष्टीविषयी तो आमचा कर्ता आहे. आम्हाला कोणाचं गुणधर्म आहे, कुठल्या पास्टर लीडर कोणाचं नाही. आम्हाला फक्त प्रभू येशूचं उदाहरण आमच्या समोर ठेवलं पाहिजे लाईफमध्ये. प्रेस का तो तारणाचा कर्ता आहे. हालेलुया. प्रेस तो विश्वासाचा पूर्ण करणार आहे. हालेलुया. जे काही आम्हाला नेमलेलं आहे, जे काही सेवा आमच्यामध्ये आहे, जे काही काम आमच्यामध्ये आहे, जी जबाबदारी आमच्यामध्ये पृथ्वीवर आहे, ज्या जबाबदारी तुम्ही मी आहोत. हालेलुया. हे पास्टर्स व लीडर्सची जबाबदारीच नाही, केवळ प्रत्येक ख्रिस्ती विश्वासदाराची जबाबदारी आहे. येशू तुमचा विश्वासाचा पूर्ण करणार. येशूची देवाची इच्छा आहे प्रभू येशूमध्ये हीच आहे की तुम्ही देखील येशूकडे पहा, तीच सेवा करा. लोकांना वाचवा, जगाला वाचवा, नाशाकडे चालायचं त्यांना देवाच्या राज्यात येण्यासाठी, देवाची मुलगी होण्यासाठी. हालेलुया. देवानं तुम्हाला मला बोलवलं आहे. हालेलुया. जे नाशाचे मुलगे आहेत त्यांना देवाची मुले बनव. त्याने आम्हाला बनवलं, आम्हाला देखील त्यासाठी उपयोग करायचा. आम्ही त्याचा उपयोग करायचा, आम्ही त्याचे पात्र व्हायला पाहिजे. आम्ही त्याचे उपयोगी पात्र, त्याच्या हातातले पात्र, देवाच्या हातातले पात्र व्हायला पाहिजे. ही सेवा देवानं तुम्हाला मला दिली. येशू आला व गेला, ती सर्व सेवा तर तुम्हाला मला ख्रिस्तामध्ये दिली. ख्रिस्त त्याची शक्ती आहे. ख्रिस्त आम्ही त्याच्या ख्रिस्तावर विश्वास करून चालू, तर ते सामर्थ्य, ते विश्वास, तसं ती शक्ती ते तुम्हाला मला मिळणार आहे. आणि त्याच्यातून आम्हाला अजूनही जे पाप आहे, काय सेवा आम्हाला करायची, आम्हाला अजून पुष्कळ देवाच्या राज्यात करायचं, देवाची लेकर बनवायचं. त्याने पुष्कळ मुलांना गौरवात आणविताना त्यांच्या तारणाचा करता याला दुःख सोसण्याने परिपूर्ण करावे. इब्रिकास पुत्र 2 अध्याय आणि देवाचं वचन 10व्या वचनात आम्हाला हेच गोष्ट शिकवतात. Praise the Lord. For it was fitting for him, for whom are things, and by whom all things are bringing many sons to glory, to make the captain of their salvation perfect through suffering. उपास, प्रार्थना, कष्ट याच्याद्वारे मेनी सन्स, पुष्कळ लेकरांना देवाच्या राज्यात आणण्यासाठी आज तुमची व माझी नेमणूक आहे. प्रेस आमची नेमणूक देवानं केली. हालेलुया. ख्रिस्ताची नेमणूक केली. ख्रिस्त इज अ फिनिशर झाला. त्याने हे पूर्ण केलं. आता ही नेमणूक तुमच्या व माझ्याकडे आली. प्रेस तो आमचा विश्वासाचा करताय, त्याच्याकडे पहा. ही सेवा तुम्हाला मला करायची. अजून पुष्कळ बाकी आहे. पुष्कळ जण नरकाच्या वाटेवर, पुष्कळ जण मृत्यूच्या वाटेवर, पुष्कळ अशक्तपणामध्ये आहेत. आलेले त्यांना अजून स्वर्ग माहित नाही, अजून त्यांना देव माहित नाहीये, अजून देवाचा मार्ग काय माहित, त्यांना जो पाप देखील कळत नाही, त्यांना पश्चाताप माहित नाही. पश्चाताप कशाला म्हणतात हेच देखील त्यांना कळत. हे तुम्हाला मला प्रेस ॲज अ लीडर, ॲज अ कप्तान, प्रेस ख्रिस्ताकडे पाहत शिकायचं आहे. आणि त्यांना देवाची लेकर होण्यासाठी तुमची व माझी ही जबाबदारी आहे. आमेन. आमची जबाबदारी आहे. आम्हाला त्यांना देवाच्या राज्यात आणायचं आहे. हालेलुया. ही सर्व सेवा तो स्वर्गात उतरून आम्हाला शिकवण्यासाठी आला व त्याने ते सर्व गोष्टी आम्हाला शिकवल्या. याद्वारे त्याने स्वर्गाचा मार्ग, देवाचा मार्ग मोकळा, सार्वकालिक जीवनाचा मार्ग मोकळा केला. सर्व अडखळणे काढून टाकली. सर्व अडखळण्यात कसा जय मिळवायचा हे देखील त्याने मला शिकवलं. शैतानावर कसा जय मिळवायचा हे आम्हाला त्याने शिकवलं. मृत्यूवर जय कसा मिळवायचा हे आम्हाला शिकवलं. पापावर जय कसा मिळवायचा आम्हाला त्याने शिकवलं. मोकळं आहे आता अडखळ नाही आहे. आणि फक्त त्याच्यावर विश्वास करायला पाहिजे. येशूवर विश्वास करता आम्हाला त्याच्यावर विश्वास करून आम्ही या सर्व गोष्टीवर जय पाहू शकतो. आणि देवाची योजना जी माझ्यामध्ये व तुमच्यावर
देवाची योजनाची पृथ्वीमध्ये आज देवाच्या लोकांच्याद्वारे, देवाच्या सेवकांच्याद्वारे, देवाच्या निवडण्याच्याद्वारे जी नेमलेली आहे ते करण्यासाठी आज देवाने तुम्हाला मला बोलवलं. प्रेस लॉर्ड. येशू या सर्वांचं एक चांगला कप्तान होऊन गेला, कॅप्टन. त्याने आमच्या समोर सर्व उदाहरण ठेवून गेला. दुःख व कष्ट सहन करून त्याने मिळालं. प्रेस लॉर्ड. आम्हासाठी देखील यापेक्षा निश्चित वेगळं नाही आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. आमच्यासाठी बक्षीस आहे. पुन्हा मी तुम्हाला आठवण करून देतो, येशू 2000 वर्षापूर्वी जो महिमा, जो गौरव जे त्याच्यासाठी होतं त्याच्यापेक्षा कितीतरी पट अधिक महिमा त्याला आज प्राप्त आहे. पहिली गोष्ट देवाच्या उजवीकडे, तिसरी गोष्ट स्वर्ग आणि पृथ्वी व पृथ्वीच्या खाली सर्व गोष्टी त्याच्या पायाखाली. बक्षीस आहे. आज कष्ट आहे, पण ते सार्वकालिक जीवनामध्ये मोठं व महान स्थान आहे. ते मिळवण्याचा प्रयत्न करा. वरल्या गोष्टी मिळत, बायबलने दिलेले वरल्या गोष्टी मिळवायचा प्रयत्न करा, खालच्या गोष्टी नाही, जगातल्या गोष्टी नाही. जगातला मान, जगाचा सन्मान, जगाचं धन, जगामधल्या असणाऱ्या गोष्टी या टिकणाऱ्या नाही आहेत. परंतु देवाकडून प्राप्त होणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या टिकणाऱ्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. जो ख्रिस्ताने केला तेच आज तुमच्यासाठी व माझ्यासाठी आहे. ख्रिस्ताने मिळालं. सार्वकालिक जीवनामध्ये जे सर्वोच्च स्थान पाहिजे त्या मिळवण्याचा प्रयत्न आम्हाला करायचा आहे. आणि ते सर्वांमध्ये ती जबाबदारी आहे, ती कॅप्टन्सी आम्हाला केली पाहिजे. ती म्हणजे याद्वारे देव आम्हाला, येशूने आम्हाला काय दिलेलं आहे? एक मार्गदर्शन दिलेलं आहे, एक उदाहरण देऊन गेलेलं आहे. येशू एक आमचं सर्वोच्च उदाहरण आहे. आणि त्याचं सर्वोच्च हेतू आज आहे की जे लोक तुमच्यामध्ये व माझ्यामध्ये आहे, ज्याच्यासाठी तुम्हाला मला नेमले, त्यांचा उद्धार व तारण हो, त्यांना देवाची लेकरे मिळण्यापर्यंत तुम्हाला मला घेऊन जायचं आहे. प्रेज लॉर्ड. आणि हीच देवाची. येशूने ते केलं, मला तुम्हाला देखील ते करायचं. येशूने एक चांगली कॅप्टन्सी केली, चांगली कप्तानगिरी केली, मला तुम्हाला करायचं. येशूने चांगलं लिडरशिप केलं, मला तुम्हाला ते करायचं आहे. आणि तुमच्यासाठी माझ्यासाठी बायबल आजही उघड आहे, सामर्थ्य आजही उघड आहे. देवाचा पवित्र आत्मा सामर्थ्याने आजही तुमच्यासाठी देव पाठवत आहे. हालेलुया. तो घ्या बस त्यानुसार देवाच्या योजनेत देवाचा आशीर्वाद तुमच्यासाठी आहे. आमेन. गॉड ब्लेस यू. आणि आजचा हा विषय या ठिकाणी आज मी संपवतो. थोडक्या वेळेत आपले सर्व विषय संपवतो. ऐका वचन, ऐका, इतरांना सांगा, पुष्कळांना शेअर करा. प्रेज लॉर्ड. तुमच्याकडे असणार तुम्हाला असलेल्या लिंकपासून अनेकांना द्या. आणि हा आशीर्वाद आहे. आणि जे तुम्हाला मिळेल ते दुसऱ्याला देणं हा देखील आशीर्वाद आहे. आमेन. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू.